आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. होते का? हेच होते का ते? बोला, हेच होते ना ते? बोला, तुमच्या जीवावरती बेतलेल्या गोष्टी होते या पुन्हाही गोष्टी घडू शकतात. तुम्हाला हा एकमेव चान्स आहे. पुष्कर बोला, पुष्कर बोला. हाच होता तो. यांनीच मला पकडलेलं, यांनीच मला मारहाण केलेली. वकील साहेब एक नंबर. अहो पिक्चर मध्ये बघितल्यावरच वाटायला लागले. लई भारी, मला तर लई आवडलंय. तू गप्पी जरा, तुझ्यामुळे ना आता मला फाशी देतील ते. आता तुम्हाला कोणत्या भाषेत समजावू? आता मध्ये कोणी वाह्यातपणा केला तर कारवाई होईल. मिलॉर्ड, मला सरकारी वकिलांना विचारायचं, आता नाही का वाटत की हे दबावाखाली बोलतायत ते? काही पुरावा आहे का याचा? वकील साहेब, अहो माझी भाची आणि ह्या सप्त्याची बायको म्हणजे आमची मंजू, कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, तिनंच का नाही ह्याला ह्या सप्त्याच्या तावडीतनं सोडवलाय. तुम्ही तिला विचारा की सगळं, ती समजा खरं खरं सांगाल. मी मिसेस मंजुरी सुर्वे यांना साक्षीदार म्हणून बोलण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. मंजिरी सत्यजी सुर्वे हाजिरो. कॉन्स्टेबल मंजिरी, मला सांगा, त्या रात्री तुम्हाला पुष्कर कुठे आणि कसा सापडला आणि त्या रात्री काय काय झालं? त्या रात्री सत्यजित सुर्वे यांनी पुष्करला आपल्या राहत्या घरी घेऊन आले. आणि मग इथलं पळून जायचा विचार जरी केलास ना तर हात पाय तोडीन आणि आयुष्यभर इथंच बसवीन. पुष्कर
सत्या दादानं मला इथं उतरून आणलं. मार मार वेड्यासारखं मारलं मला. रुपाली आणि मी लग्नातून पळून गेलो ना, त्याचा बदला घेतोय तो. जे घडले ते मी जसंच्या तसं तुम्हाला सांगितलं. मला कोर्टाला विनंती करायची आहे, ही साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये. कारण पोलिसांनी दबावाने पुष्करला हे सगळं बोलण्यास भाग पाडलं आहे. पण मंजुरी वाघमारे या फक्त पोलीस नसून सत्यजित सुर्वे यांच्या पत्नी सुद्धा आहेत. त्या कुणी बी लागत नाहीत माझ्या. फसवून लग्न केले त्यांनी माझ्या बरोबर. आणि होय, मीच मारलं याला. उचललाय हात मी याच्यावर. कारण ह्यो सगळा वाघमाऱ्यांचाच प्लॅन होता. आमच्या फॅमिलीवरचा जुना राग काढण्यासाठी अख्ख्या गावासमोर आमच्या इज्जतीचा तमाशा केला यांनी. आणि या पुष्करने बी कबूल केलंय की वाघमारेनेच यांची मदत केली पळून जाण्यासाठी. मी तसं काय बी केलेलं नाही. उगाच माझ्यावर आळगेत बसू नका. स्वतः या दोघांनी कबूल केले लग्नात की माझी काय चूक नाही म्हणून. आणि मला बी काय हौस नव्हती तुमच्यावर लगीन करायची. तुमच्यासारख्या पोरीचा ना मी बायको म्हणून विचार बी करणार नाही, आणि तरी बी सहन करतोय हे सगळं. अहो मग कशाला करताय? द्या की घटस्फोट. कशाला टाइम लागतो एवढी सही करायला? तुम्ही नका सांगू मला काय करायचं ना काय नाही ते. जावा, नाही करायचं या. तुमच्या घरच्यांना सगळा पोरखेळ वाटतोय काय? होय तर नुसतं बघावं तवा सह्या करा हे करा ते करा. पोरगी गळ्यात बांधताना विचार करायचा होता की. हा तर तूच माझ्या सुनाला करून घेतलीस पगारासाठी म्हणल्यावर तूच फुकटी आहेस. लय तोंड चालवू नकास गबस. ए आम्ही नाही लगीन करून घेतलं. आली मोठी सांगणारी. आवाज खाली कर तुझा आधी. हा तर ही केस मारहाणीची आहे का घटस्फोटाची ते आधी ठरवा. हे सगळं ना यांच्यामुळेच झालंय. नाहीतर काय. ए उगा माझ्या भाचीचं नाव घ्यायचं काम नाही काय तुला सांगून ठेवत्या. एवढं जर वाटतंय ना तुला तर देऊन टाक की घटस्फोट. मग ए द्यायला काय आम्ही बी देऊ. आम्हाला बी काय हाऊस नाही. तुझी भाची घे तुझ्या गळ्यात बांधून. नाही ना होत मग सांग की लेकाला सही द्यायला आणि ते सही घेऊन. हा बघितलं ना कशी सहाय्या मागती ती. तेच सांगायचं तुम्हाला जज साहेबाला की बघा कशी सहाय्या मागती. फुकटी कुठली ती. ऑर्डर ऑर्डर. सगळ्या बाबी पुरावे आणि दोन्ही बाजू ऐकून कोर्टाने घेतलेला निर्णय राखून ठेवला आहे. या निकालाचे वाचन लंच ब्रेक नंतर करण्यात येईल. पुष्की अरे खोटं का बोलला तू? काहीच गरज नव्हती. आता तुझी ही एक गोष्ट लक्षात ठेवू ना, जस तुला पण शिक्षा करते. माझं नाव घ्यायची काय गरज होती रे? इथं तुमच्यासाठी एवढं केलं आणि असं वागून दाखवाल वे? आधीच माझं नाव घेतलं काय बी संबंध नसताना. हिथं अख्खं डिपार्टमेंट तुमच्यासाठी कामाला लागले आणि तू बोल अजून खोटं. बघ की तरी इथं यायच्या आधी सगळं नीट समजवलेलं ना तुला. अहो मंजूताई, अहो मी लय मार खाल्ल्या. ती लोक लय डेंजर आहेत. तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही तर त्यांच्या घरचेच आहात. मला काय गवाही दिली तर होणार नाही ना? ए गप्प बस. इथं एवढं पोलीस असताना कशाला काय करल रे तो तुला? तिथं तू माझं नाव घेतलंस म्हणून जबानी द्यावी लागली मला. अमरे त्याला बघितलंस ना कसला हाणलाय ती.
कसला घाबरलाय ते पोरगा. आणि तरी तुला ते सत्या चांगला पोरगा वाटतोय है का नाही? रुपाली मेरी जान, तू राईट होतीस. सातारा इज नॉट सेफ एनिमोर. जाऊया आपण इथून. गप्प बस. तुझा इथल्या पोलिसांवर विश्वास नाही वे? ए विश्वास ठेवायला पोलीस बी तसं पाहिजेत की. तुझ्यासारख्या पोलिसांवर कोण विश्वास ठेवणार ग? आपलं भलं कशात आहे ही माझ्या सत्याला कळतं, जे तुला अजून बी कळत नाही. तेव्हा आता सावध राहा, कारण माझा सत्या जामिनावर सुटतच असतोय. बया 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 बया, बघा बघा कसा पैशाचा माज करते ती माणसं. पण एक गोष्ट ध्यानात ठेवू, माझी भाची कायद्याची रक्षक आहे, कायद्याची रक्षक. तुझ्या लेकाच्या हाताला लागत नसते. हा आणि काय रे तू कशाला घाबरत होतास रे? असा चेडपटलेवानी राहिलास का नाही तर अजून त्रास देतील तुला. माझ्या भाचीने बघ कसं सरळ केलं ह्याचनी. ए तुझी लायकी सोडून बोलू नका सांग. आज येळ तुझ्या बाजूने आहे म्हणून उद्या माझा सत्या बाहेर आला का नाही तर मग बघ येळ कशी फिरते ते. हा जा जा. अगं तुला बी तुझ्या सत्याला बी माझ्या भाचीने जेलात टाकून धावलंय. तुम्ही बसा नुसतं हेव करून त्याव करू करत. ए आजकाल तोंडले तोंड चालू नको तुझं. कोर्टात तू बेसी ध्यानात ठेव. तू कळलं का? तुझ्या हाताला काहीच लागलं नाही म्हणून थोडं जाऊ दे ना, सोडून दे ना. सांग तुला बायकोला सांगते मम्मी साहेब मिसेस काट्यावर जेव्हा बघतो तेव्हा भांडतच असता तुम्ही. पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही भांडलात ते मी सहन केलं, पण इथे कोर्टात भांडाल ना तर जज साहेब दोघींनाही जेलमध्ये टाकतील. येते का लक्षात? बघा की तीच सांगते मी हिला कवा धरणं ऐकते मी. पुढील कारवाई सुरू होत आहे. हो फिर्यादी पुष्कर जाधव यांनी सत्यजित सुर्वे यांच्या विरोधात दाखल केलेला मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा सत्यजित सुर्वे यांनी मान्य केला आहे. परंतु त्यामागची पार्श्वभूमी लक्षात घेता सत्यजित यांना 15,000 रुपयाचा जामीन मंजूर करण्यात येत आहे. The court is adjourned. माझ्या लेकरा कोकरा वागरा डार्लिंग अभिनंदन. दादा म्हणजे अगं नग नाराज होत थडक्यासाठी सुटला तो. पर तू का नाही एकदम बेस्टच काम केलंयस बघ. माझी गुन्हाची पार.
मंजू, आता कोर्टात जी व्हायचं ती झालं, पण अगं आता त्या घरात ती माणसं तुझ्याशी कशी वागतील याचीच काळजी वाटते मला. आणि सगळ्यात जास्त भीती त्या सत्याच्या आईची वाटते बघ. अगं आता तो सत्यबी तुझ्याशी मनात राग ठेवून वागल. काय करायचं? तू तू आपल्या घरी ये. हा, वंशंशी मी बोलते. नको, आता अजून तमाशा नकोय मला. आणि काय नाही होणार. अगं पण तात्या साहेबांशी बोल की एकदा. त्यांचा हात आहे तुझ्या पाठीवर म्हटल्यावर ती मदत करतील. ते बघू पुढचं पुढं. तुम्ही आता जा घरी. मंजू, खरंच मनापासून थँक्यू. अगं आमच्यामुळे तुला एवढा त्रास झाला तरी तू सुडाची भावना नाही ठेवली, आमची मदत करत राहिलीस. जमलं तर माफ कर आम्हाला. सॉरी मंजूताई, खरंच सॉरी. ठीक आहे, मी माझी ड्युटी केली फक्त. आणि आता दोघं बी निवांत राहा. कायदा आहे तुमच्या पाठीशी. धन्यवाद, खरंच धन्यवाद. चला येते. थँक्यू. मिळाली वेळ सत्याला वेल. हा मग पोलिसांनी काही यायला लागलं वे. अजून इतकी दिसते त्याला जेलात ठेवायला. त्याला अजून जर जेलात ठेवलं असतं का नाही तर अख्खा साताराला असं जा विचारायला. आपण मम्मी साहेब तुमच्या सुनेनं म्हणजे सत्याच्या बायकोनच त्याला जेलमध्ये टाकलं होतं. हे काय चांगलं नाही केलं तिनं. हो काकी, एवढा तर अशा वस्तू आता की झनानंद करून कशाला लोक ते प्रश्न विचारताय. घरातला विषय त्यांचं ते बघतील की, तुम्ही कशाला नाक उपसताय. बलमा चल ग चल. ए सपने, जा की माझं थोबड काय बघत बसली. अर्धी ताट घेऊन ये. होय होय. थांब सपना. काही गरज नाही आरती ओवाळायची. फार मोठा पराक्रम करून नाही आला तो. आरती चांगलं काम करून आलेल्या माणसाची ओवाळायची असते. गुन्हा करून जामीन घेऊन आलेल्या माणसाची नाही. उगाच लोकांना चर्चेला विषय नको. तुम्ही आज जा.
बोलले, चित्तरकार बोलले. तरी म्हणलं अजून आमच्या चित्तरकारांनी मिठाचा खडा कसा टाकला नाही मग. तिथं पोटचं पोर सोडून त्या नेबेडचं कौतुक आहे तुम्हाला. मम्मी राहू दे. तुझ्या बोलण्यानं त्यांना काय पाजर फुटणार आहे का? चल आपण आज जाऊया. हे बघ सत्या, तू आत्ताच्या आत्ता त्या नेबेडला घटस्फोट देऊन टाक बघ. घरात आल्यापासून की नाही एक बी दिवस आपला सुखाचा गेला नाही. आता तर गल्लीतल्या बायका बी टोमणं मारून गेले मला. मी नसतो देत घटस्फोट. अरे पण सत्या. मम्मी अगं ह्यो त्यांच्या आत्याचा प्लॅन आहे. आपण नको फसायला. ऐक माझं. असू दे, फसलो तर फसलो. आता त्या नेबेडनं एवढी आबरू काढली आपली, आता तर तिला मी घरातच घेत नसते बघ. मम्मी उगाच परत लोकांना इशे होईल बोलायला. आणि तात्यासाहेबांना काय उत्तर द्यायचंय? मी तर म्हणतोय राहू दे त्याच नाही इथंच. अजून कुठल्या थराला जातात ना तेच बघायचंय मला बी.